शांती. आज 30/1/2026 चे महावाक्य आहे. साकार मुली. बाबा सांगतात, गोड मुलांनो, हे संपूर्ण चक्रातील सर्वात कल्याणकारी संगम युग आहे आणि यामध्ये तुम्ही मुले आठवणीच्या गोडव्याने सॅक्रिन अर्थात आठवणीच्या सॅक्रिनने गोडव्याने सतोप्रधान अवस्थेला प्राप्त करणार आहात. प्रश्न. अनेक प्रश्न उद्भवण्याचे कारण काय आहे व त्याचे निवारण काय आहे? कारण बाबांनी आज उत्तर मध्ये सांगितलं, देह अभिमानामुळे अनेक प्रश्न उद्भवतात. जेव्हा देह अभिमान येतो तेव्हा संशय येतो आणि जिथे संशय येतो तिथे अनेक प्रश्न उद्भवतात. बाबांनी आज सांगितलं, तुम्हाला एकच काम मी दिलेले आहे, पतितांना पावन बनवण्याचे. या धंद्यामध्ये राहिल्याने कधीही कोणताही प्रश्न उद्भवणार नाही, कारण आपण अनेकांचे कल्याण करण्यासाठी सेवारत असू. तेव्हा ज्ञान सांगत असताना आपोआपच आपल्याला ज्ञानाची समज येते, म्हणून प्रश्न उद्भवणार नाहीत, संशय येणार नाही. आज गीत आहे, तुम्ही मिळाल्यामुळे मला संपूर्ण जग मिळाले. कारण परमात्मा जेव्हा प्राप्त होतात तेव्हा अशी कोणतीच वस्तू राहत नाही जी अप्राप्त आहे. ओम शांती. आज बाबांच्या महावाक्यांमध्ये काही महत्वाच्या मुद्द्यावरती बाबा सांगतात. बाबांना जेव्हा आपण प्राप्त करतो तेव्हा सुख, शांती, आनंद, शक्ती, प्रेम, पवित्रता या सर्व गोष्टी आपल्याला मिळायला लागतात. कारण परमात्मा सुखाचे सागर आहेत, शांतीचे सागर आहेत, पवित्रतेचे सागर आहेत. ते सागर आहेत. म्हणून ईश्वर प्राप्ती होणे, ईश्वराची अनुभूती होणे म्हणजेच सर्व प्राप्ती होणे, आत्म्याला आवश्यक असलेल्या सर्व प्राप्ती. बाबा म्हणतात, मधुबन प्रसिद्ध आहे आणि मधुबन मध्ये श्रीकृष्णाने बासरी वाजवली असं गायन आहे आणि श्रीकृष्णाच्या बासरीच्या आवाजाने गोप गोपी देहभान विसरून, कुणी एकच चप्पल घालून, कुणी अर्धीच वेणी घालून देहभान विसरून येत होते. तर हे गायन कोणत्या मुरलीचं आहे त्याचं विस्तृत विश्लेषण आज बाबांनी मुरलीमध्ये केलेलं आहे. बाबा म्हणतात, फकीर लोक सुद्धा मुरली वाजवतात, परंतु ती मुरली कोणती होती ज्यामध्ये देहभान विसरत होतं? ती मुरली आहे ज्ञान मुरली, ज्याद्वारे आत्मा आपल्या संपूर्ण स्थितीपर्यंत येऊन पोचते. आज बाबांनी त्याचं खूप सुंदर वर्णन केलेलं आहे. बाबा म्हणतात की मुरली हे ईश्वरीय ज्ञान आहे. ईश्वरीय ज्ञानाला मुरली असा शब्द वापरलेला आहे आणि ज्याद्वारे आत्मा आपलं देहभान विसरून जाते. देहाचे वस्तू, वैभव, व्यक्ती, पदार्थ यामधून मोह निघायला लागतो, म्हणून मुरलीचं गायन आहे. आणि मधुबन मध्ये बाबांचं अवतरण होतं ब्रह्मातनामध्ये, म्हणून मधुबनचं गायन आहे. भक्तीमध्ये सुद्धा बाबा पुढे सांगतात की आत्मा भूमिका वटविते, पार्ट बजवते आणि परमधाम मध्ये राहणारी आत्मा इनकॉर्पोरियल वर्ल्ड मधून कॉर्पोरियल वर्ल्ड मध्ये येते. इनकॉर्पोरियल वर्ल्ड म्हणजे निराकारी दुनिया आणि कॉर्पोरियल वर्ल्ड म्हणजे साकारी दुनिया. साकारी दुनियेमध्ये आवाज आहे आणि निराकारी दुनियेमध्ये शांती आहे. तर आपल्याला आता या दुनियेतून त्या दुनियेमध्ये, इनकॉर्पोरियल दुनियेमध्ये आपल्याला जायचं आहे. म्हणून बाबा सांगतात की आत्मा समजण्याचा अभ्यास करा. पुढे बाबा सांगतात, ही दुनियामध्ये जे रंगमंच आहे, सृष्टी, इथे नाटक चालू आहे आणि या नाटकाचा आता शेवटचा वेळ चालू आहे.
आणि शेवटच्या वेळेमध्ये नाटकातील सर्वच पार्टधारी, भूमिका वटवणारे ऍक्टर्स स्टेजवरती येतात आणि मग नाटकाचा शेवट होतो. तर बाबा म्हणतात परमधाम मधून सर्व आत्मीय सृष्टी रंगमंचावर आलेले आहेत आणि या नाटकाचा रचयिता परमात्मा सुद्धा आता सृष्टीवर आलेले आहेत. आता या नाटकाचा शेवटचा वेळ आहे, अंतिम समय. म्हणून बाबा सांगतात या टॉकी दुनियेतून मूवी दुनियेमध्ये तुम्हाला आता जायचं आहे. ही दुनिया टॉकी म्हणजे आवाजाची दुनिया आहे आणि मूवी म्हणजे सूक्ष्मवतन आणि सायलेन्स म्हणजे शांतीधाम. सूक्ष्मवतन मधून पुढे आपल्याला शांतीधाम मध्ये, परमधाम मध्ये जायचं आहे. ही स्मृती आपल्याला दिवसभरामध्ये ठेवायची आहे. पुढे बाबा सांगतात जसा ज्याचा पुरुषार्थ तसं त्याचं पद असेल आणि डिग्री सुद्धा तशीच प्राप्त होईल. बाबा म्हणतात सतयुगामध्ये 16 कला संपूर्ण, डिग्री मोठी होती, श्रेष्ठ होती. त्रेतामध्ये 2 कला कमी झाल्या, 14 मध्ये आपण आलो आणि मग उतरती कला झाली. हे चक्र बुद्धीमध्ये पाहिजे. आता जर श्रेष्ठ पद हवं असेल तर बाबा म्हटले संगम युगावर श्रेष्ठ पुरुषार्थ करावा लागेल. पुरुषार्थाचा वेळ आत्ताचाच आहे, ज्याला पुरुषोत्तम संगम युग असं म्हटलेलं आहे. पुढे बाबा सांगतात जेव्हापर्यंत आपल्याला जगायचं आहे, जोपर्यंत जीवन आहे तोपर्यंत अभ्यास करत राहायचं आहे, हे लक्षात ठेवा. जब तक जीना तब तक पढ़ाई पढ़ना. अभ्यासावर आपलं लक्ष पाहिजे. अभ्यास नाही तर श्रेष्ठ पद पण नाही. मग अभ्यासाच्या वेळेला अभ्यास नाही केला तर पद भ्रष्ट होईल. आणि जर श्रेष्ठ पद पाहिजे असेल तर संगम युगावर अभ्यासाचा वेळ आहे. इथे आपल्याला पुरुषार्थ अभ्यास करावा लागेल. भक्तीत ईश्वरासाठी गायन केलेलं आहे त्वमेव माताश्च पिता त्वमेव, त्वमेव बंधुश्च सखा त्वमेव. शेवटी म्हटलं त्वमेव सर्वम मम देव देव. ईश्वर माता आहे, ईश्वर पिता आहे, बंधू आहे, सखा आहे, सर्व काही आहे. तर वास्तविक सत्य हे आहे की अनेक जन्माचा सर्व संबंधी परमात्माच आहे. भक्तीमध्ये फक्त गायन केलं. आता आपल्याला संगम युगावरती परमात्म्यासोबत सर्व संबंधाचा अनुभव करायचा आहे. बाबांसोबत बाबा संबंध तर आपण जोडतो, परंतु बाबा सांगतात शिक्षकाचा संबंध, सद्गुरूचा संबंध आणि सर्व संबंध जे भक्तीमध्ये गायले ते सर्व संबंध आपल्याला ईश्वरासोबत आता जोडायचे आहे. शिवबाबा सांगतात हा शेवटचा वेळ आहे, हिसाब किताब चुकतू करून वापस जाण्याचा वेळ आहे. इथे जर आपण हिसाब किताब चुकतू नाही केला तर तो बाकी जर राहिला तर आपलं पद हलकं होईल, पद भ्रष्ट होईल. म्हणून आपल्याला इथे पुरुषार्थ करायचा आहे आणि शेवटचा वेळ आहे आणि इथे आता बाबा सर्व आत्म्यांना वापस घेऊन जातात. जसे एखादा मच्छरांचा समूह असतो है ना, समूह जातो ना, तसं शिवबाबा म्हणतात सर्व आत्म्यांना शिव परमात्मा मच्छरांसारखं सोबत घेऊन जाणार समूहासहित. आणि परमधाम मध्ये हा मच्छर अर्थात आत्म्यांचा समूह मच्छरांच्या समूहासारखा दिसेल, एकत्र असे बसलेले है ना, कारण आत्मा अति सूक्ष्म आहे. परमधाम मध्ये जसं काय बाबा म्हणतात मोहळाचा जो पोळी असते की नाही, त्या पोळ्या समान सर्व आत्मे परमधाम मध्ये बसतील. तर बाबांनी एक उदाहरण दिलं. पुढे बाबा सांगतात भक्तीमध्ये नाटक बनवतात की सीतेला अग्निपरीक्षा पार करून जावी लागते आणि मगच राम स्वीकार करतात. तर अग्निपरीक्षा म्हणजे काय आहे? तर बाबा म्हणतात आत्मरूपी सीता आहे. आत्मरूपी सीतेला योग अग्नीच्या द्वारे शुद्ध होऊन परमात्म्याशी भेटायचं आहे. आत्मा जोपर्यंत शुद्ध बनत नाही
परमधाम मध्ये परमात्म्याच्या जवळ जाऊ शकत नाही. मग भक्तीमध्ये फक्त गायन केलं, नाटक केलं, सांगितलं, परंतु सत्य आता होत आहे संगम युगावर. आत्मा इथे, आत्मारूपी सीता इथे शोक वाटिकेमध्ये आहे आणि आता अशोक वाटिका अर्थात सतयुगामध्ये जायचं आहे. मग परमात्म्याच्या आठवणीने आपल्याला आपल्या सर्व पापकर्मांना इथे नष्ट करायचं आहे. बाबा म्हणतात सर्वांना सांगा की शांतीधाम, सुखधाम यांना आठवण करा आणि ह्या दुःखधामाला विसरा. दुःखधाम अर्थात कलियुग, सुखधाम म्हणजे सतयुग. तर आपल्याला शांतीधाम म्हणजे घर आणि सुखधाम म्हणजे सतयुग याला आठवण करायचे, या दुःखधामाला विसरायचे, दुःखधामातून बुद्धी काढायची. शेवटी बाबा महत्वाचा पॉइंट सांगतात की आत्म्याची शिवसाजनासोबत आता साखरपुडा आहे, सगाई. आणि मग सतयुगामध्ये आपल्याला जायचंय जिथे कृष्णाचं राज्य असेल. म्हणून बाबा सांगतात इथं एकाला आठवण करण्याची प्रॅक्टिस करा, सवय करा. त्यामध्ये कुठल्याही प्रकारचा संशय नाही आला पाहिजे, कारण संशय आला तर विनाश, निश्चय असेल तर विजय. त्यामुळे आता संगम युगावर आपल्याला कुठल्याही प्रकारचा संशय नाही आला पाहिजे. आता आपल्याला वापस घरी जायचंय, तर घर आणि परमधाम मध्ये शिवबाबाला आठवण करायचंय. अच्छा, गोड गोड मुलांप्रती निराकार परमात्म्याचा, मातपिता बापदादांचा विशेष आठवण आणि नमस्ते. आत्मिक पित्याची आत्मिक मुलांना नमस्ते, आत्मिक मुलांची आत्मिक पित्यास नमस्ते नमस्ते. आज धारणेसाठी मुख्य सार बाबा सांगतात. प्रथम पॉइंट आहे, जेव्हापर्यंत जिवंत राहायचं आहे तोपर्यंत आपल्याला अभ्यासावर संपूर्ण लक्ष द्यायचं आहे, ज्ञान अमृत प्यायचं आहे. आपली बुद्धिरूपी झोळी ज्ञानाने भरायची आहे आणि अनेकांना बुद्धीमधील ज्ञानाचं दान करायचं आहे. संशयात येऊन जास्त प्रश्नांमध्ये फसायचं नाही. दुसरा पॉइंट आहे, योग अग्नीने आत्मरूपी सीतेला पावन बनवायचे आहे. कोणत्याही जास्ती विस्तारामध्ये न जाता, देहभानामध्ये न राहता देही अभिमानी बनण्याची सवय प्रॅक्टिस करायची आहे. शांतीधाम आणि सुखधामाला आठवण करायचं आहे. आजचं वरदान, सदा मननद्वारे मगन अवस्था बनवणारे, ज्ञानसागरामध्ये सामावून जाणारे असे अनुभवी मूर्त आत्मा भव. बाबा सांगतात अनुभव येण्यासाठी मनन करण्याची गरज आहे. जेव्हा आपण ज्ञानाचं मनन करू, चिंतन करू, तेव्हा त्यामध्ये आपण मगन राहू. जसं सागरामध्ये आपल्याला सामावून जायचे, ज्ञानाचा सागर आहे ना बाबा, सामावून जायचे, वर वर नुसतं डुबकी मारून बाहेर, स्नान करून बाहेर असं नाही. ज्ञानाच्या सागरामध्ये सामावणे अर्थात मगन राहणे. मनन चिंतनाद्वारे जेव्हा मगन राहू तेव्हा आपल्याला सुंदर सुंदर अनुभव यायला लागतील आणि जेव्हा आपण त्याचा अनुभव घेऊ तेव्हाच आपण, बाबा म्हणतात, अनुभवी मूर्त बनू. त्यासाठी मेहनत न करता बाबांच्या प्रेमाचा अनुभव करायचा आहे, मोहब्बत प्रेमाचा अनुभव करायचा आहे. बाबा म्हणतात सागराची मुले आहात, फक्त डुबकी नका लावू, त्याचा अनुभव करा. शेवटी सुविचार, ज्ञान स्वरूप आत्मा त्यांनाच म्हणता येईल जे प्रत्येक विचार, प्रत्येक सेकंद समर्थ स्वरूपामध्ये राहतील. तेच ज्ञान स्वरूप आत्मे आहे, समर्थ, शक्तिशाली. आजचा अव्यक्त इशारा आहे, बंधनमुक्त जीवनमुक्त बनायचं असेल तर स्वभाव, संस्कार, व्यक्ती, वैभव या बंधनातून आपल्याला न्यार बनायचे. हे आपल्याला खेचलं नाही पाहिजे. बाबांच्या आठवणीचं आकर्षण तेव्हाच होईल जेव्हा व्यक्ती, वस्तू, व्यक्ती, पदार्थ आणि वैभव
या आकर्षणातून मुक्त बनाल तेव्हा बाबा आपल्याला खेचतील. म्हणून न्यारं बनण्याची प्रॅक्टिस करायची आहे आणि आपोआप न्यारं बनता आलं पाहिजे. बळजबरी किंवा कोणी म्हणतं म्हणून तात्पुरतं नाही. करता करविता शिवबाबा आहे. मी करविता निमित्त आहे, करणारा निमित्त आहे. ही स्मृती जर राहिली तर बंधनातून आपण सहज मुक्त होऊ आणि जीवनमुक्तीचा अनुभव घेऊ शकू. तर या सर्व गोष्टींना आज बाबांनी स्पष्ट केलेलं आहे, जे आज दिवसभरात आपल्याला आचरणामध्ये आणायचं आहे. अच्छा. ओम शांती.